संदीप जगे सरांचं झालेलं आगमन आहे. त्याचबरोबरीने डोंबिवलीचा एक गोड आवाज नितीनजी काळन सर हे या स्पर्धेला लाभलेले आहेत. त्याचबरोबरीने जुनी डोंबिवलीचे आमचे स्थानिक समालोचक मणिजी बागले सर हे देखील या ठिकाणी लाभलेले आहेत. आणि पंच म्हणून कोण कामगिरी पाहत आहे पहा, ज्यांनी टेनिस क्रिकेट समृद्ध केलं असे दिग्गज पंचांच्या भूमिकेत आहेत. मग अमित गोलतकर सर यांना आपण पाहतो, राहुल 11, मॅचलेस, साई चौक, टिळक चौक अशा दिग्गज संघांना त्यांनी क्रिकेट खेळलं आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ठाण्यातून सुरुवात केल्यानंतर आकाश 11 आणि त्यानंतर अमृत 11 संघाचं प्रतिनिधित्व ज्यांनी केलं असे नासिर शेख पाहायला मिळत आहेत. अमृत संघाचे एक दिग्गज खेळाडू ज्यांनी मात्र सायनाथमधून सुरुवात केली, दादर माहीमपासून सुरुवात केली, ते राजेश तळाशिलकर आऊ यांना आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर रमाकांत पवार सर प्रेसीचे एक दिग्गज एसटी रक्षक बॅटर रमाकांत पवार सर ऑब्झर्वर म्हणून आहेत. त्यामुळे या मॅचला या स्पर्धेला मजा येईल. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने जाते. हा 12th मॅन एक सीएची टीमचे आलेले आहेत. चला सलामीची जोडी नंदू लोंढे कुंजीरवाडीचे पुण्यातील एक ख्यातनाम खेळाडू. आम्ही त्यांना कित्येक वर्ष दर्जेदार क्रिकेट गोलंदाजी आणि मोक्याच्या क्षणी फलंदाजी करताना देखील पाहिलं आहे. तेच नंदू लोंढे देखील या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मुलुंडचे खेळाडू आहेत हनुमंत दाभाडे आणि त्यांच्या जोडीला अंधेरी परिसरातील एक अंबोलीचे ख्यातनाम फलंदाज फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. उदय साठम एक क्लासिकल बॅटिंग त्यांच्याकडून नेहमीच पाहायला मिळते. असे हे दोन्ही खेळाडू एक धडाकेबाज तर एक क्लासिकल हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी शंतनू गायचोर उमेश मांजरेकर यांच्या बरोबरीने देखील उदय यांना आम्ही एकत्रित खेळताना पाहिलं आहे. तर दुसऱ्या बाजूला हनुमंत दाभाडे, विशेष म्हणजे आमची सीएची प्रीमियर लीग जी होते त्या सीएची प्रीमियर लीगमध्ये देखील या सर्व खेळाडूंना नेहमी खेळताना पाहायला मिळतं. तरी मी आज काही नावं मिस करेल. निनाद तारेकर, सतीश देवकर, मंगेश फदाले या नावांना मिस करतोय कदाचित, परंतु माझ्या मते त्यांनीही प्राधान्य देऊन काहीतरी अडचणी असतील पण येणं गरजेचं होतं टीममध्ये, हरकत नाही. परंतु जो उपलब्ध संघ आहे तोही चांगली फाईट देईल. दुसऱ्या बाजूला हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे म्हटलं तर खुला गट असू देत किंवा ओव्हर 40 गट असू देत, म्हणजे ऋषी सरांना फोन करायचा, अमुक स्पर्धा आहे, नक्कीच पहिल्या मिनिटाला सांगणार की आमची टीम कन्फर्म ठेवा, तो कोणता हाफ आहे, किती पारितोषिकाची स्पर्धा आहे हे नंतर विचारतात, परंतु पहिल्यांदा एंट्री कन्फर्म करतात. तसे ऋषी सर आहेत. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त व्हायरल होणारे यष्टीरक्षक कोण असतील तर ते आज मैदानाच्या आतमध्ये कीपिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाईंच्या असंख्य आठवणी देखील जागृत केल्या जातील. सूर्यकांत देसाई सर आज आपल्यात नाही आहेत, परंतु लालबाग परळ विभागाचं 2 वेळा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये ज्यांनी प्रतिनिधित्व केलं असा जनसामान्यातील आमदार आणि 24 तास म्हणजे वर्षाचे 365 दिवस जनसामान्यांना उपलब्ध असणारे आमदार म्हणजे सूर्यकांत देसाई सर, आज त्यांच्या आठवणी जागृत करणारी स्पर्धा आपण या डोंबिवली नगरीमध्ये पाहतोय. ओव्हर 40चं क्रिकेट जरी असेल परंतु या क्रिकेटला एक वेगळा दर्जा आहे. आज मोठ्या प्रमाणावर कुटुंबीय देखील या ठिकाणी दाखल होत आहेत. ऋषी देसाई, जितेंद्र देसाई यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. हा बॉल कधी हरवला तर नवीनच बॉल मिळेल याची नोंद सगळ्या संघांनी घ्यायची आहे, जुना बॉल मिळणार नाही. आमच्याबरोबर गुणलेखिका म्हणून आज या ठिकाणी प्राजक्ताताई देसाई ज्यांनी IPLचंही गुणलेखन केलेलं आहे आणि यावर्षी रणजी ट्रॉफी मुंबई जिंकली, परंतु रणजी ट्रॉफीचं देखील गुणलेखन त्यांनी केलेलं आहे. अशा प्राजक्ताताई देसाई देखील गुणलेखनाच्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे सगळं काही बेस्ट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आयोजकांनी केलेला आहे. आता स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळेल. कोणत्याही क्षणी बॉल गेला नवीनच बॉल दिला जाईल याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. GTC लाईव्हवर ही क्रीडा स्पर्धा आमचे जलपेश आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगलं काम करते आहे. DJ म्हणजे चंद्रकांतजी फुटाणे हे देखील खूप चांगलं काम, कारण संगीत संयोजन स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये देखील त्यांचंच असतं आणि आज त्यांचा देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल.
मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत प्रदीप न्यायनीत उर्फ डॉन पुणे. मागील हंगाम त्यांच्यासाठी खूप चांगला राहिला. बॉर्न क्रेझी स्पर्धा पुणे बेस्ट बॉलर राहिले. त्याचबरोबरीने A1 क्रिकेट क्लब निजामपूरची स्पर्धा बेस्ट बॉलर तेच राहिले होते. गतवर्षी 5 लाख रुपये पारितोषिकाची नगराध्यक्ष चषक डहाणू हॅट्रिक देखील यांच्याच नावावर राहिली होती. असे प्रदीप न्यायनीत गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. मातोश्री सुषमा देसाई यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आई आपलं हार्दिक असं स्वागत असेल. मॅचला होते सुरुवात, स्पर्धेला होते सुरुवात. सर्वांना विनंती आहे, श्रद्धांजली चषकाला सुरुवात होते. एकदा जोरदार टाळ्या या संपूर्ण आयोजन कमिटीसाठी आणि या दोन्ही संघांना देखील शुभेच्छा देऊयात. हनुमंत दाभाडे स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. प्रदीप न्यायनीत गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉलवर प्रदीप न्यायनीत गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉलवर मिळत आहेत. प्रदीप न्यायनीत गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल कमिटी उपलब्ध करून देईल आणि नाही दिला तर नवीन बॉलने मॅच सुरू करायची. हनुमंत दाभाडे पहिल्याच बॉलवर षटकार खेळत असताना आपले इरादे स्पष्ट करतायत. या स्पर्धेतील पहिला बॉल हा षटकारामध्ये परावर्तित केला गेला. योगायोग हनुमंत बॅटिंग करतायत. वारही आज हनुमंताचाच आहे आणि हनुमंताने जी काही गदा फिरवली आहे पहिल्याच बॉलवर षटकार खेचलेला आहे. हा तेच आहे ना की बोल बजरंग बली की जय असं म्हणत हनुमंत दाभाडेने आज पहिलाच फटका सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिला. आणि ही स्पर्धा ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहतोय किंवा ज्या स्पर्धेला एका मोठ्या वलय निर्माण करून द्यायचं आहे त्याची सुरुवात अशीच दिमागदार व्हावी जी अपेक्षा होती ती यावेळेला फळाला आले. यस, एक चांगली सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. पहा सगळे चांगलेच आहेत. विशेष म्हणजे या सगळ्यांना आपण क्रिकेट जगताना पाहतोय संदीप सर. कारण 40 वर्ष झाल्यानंतर बऱ्याचदा कोणी आपल्या संसारात गुरफटलेला असतो, कोणी मुलाबाळांचं संगोपन म्हणा, ऑफिस म्हणा, परंतु हे सगळे मैदानावर येत आहेत. आता ज्यांनी कोणी ओव्हर 40ची संकल्पना आणली असेल त्यांचं विशेष कौतुक करावंच लागेल. त्यामुळे मात्र कारण आज प्रत्येक विभागात ओव्हर 40च्या असोसिएशन निर्माण झालेले आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट त्यानिमित्ताने फिटनेस देखील राहतोय आणि अशा प्रकारच्या आपण दर्जेदार स्पर्धाही पाहतोय. स्ट्राईकवर उदय येत आहेत. यावेळेला फटका, ओ काय कॅच पकडली आहे जबरदस्त. अफलातून संदीप जगताप होते त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने. एक जबरदस्त झेल. फटका चुकीचा नव्हता परंतु कॅच त्याच्यापेक्षा लाजवाब होती. आल्या पावली माघारी उदय परत आहेत आणि संदीप जगताप सँडी यांनी जी कॅच घेतलेली आहे, जे बॉर्न क्रेझीला देखील खेळतात, लाजबाब. इच्छिल 41व्या वर्षी IPL मध्ये पदार्पण करणं, त्याचबरोबर 43व्या वर्षी IPL मध्ये हॅट्रिक घेणं, 49व्या वर्षी कॅरेबियन प्रीमियर लीगचं विजेतेपद पटकावणं, त्या ठिकाणी जाऊन मेडन ओव्हर टाकणं, हे सगळं काही त्यांनी केलेलं आहे. आणि अशी कितीतरी उदाहरणं आपल्यामध्ये देखील आहेत आणि आज ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. संदीप, तुमचं विशेष कौतुक. ॲब्सोल्युटली तुम्ही या तिन्ही गोष्टी म्हटल्यात ना, याच्यामधील एक शब्द फक्त ॲड करू इच्छितो मी की एक मेंटल टफनेस ज्याला आपण म्हणतो ना, की मानसिक कणखरता ही फार महत्त्वाची असते. आणि आज मैदानामध्ये आपण पाहतोय की वयाची 40शी ओलांडल्यानंतर या सर्व खेळाडूंकडे ती मानसिक कणखरता आहे. त्यांना माहिती आहे कोणत्या स्थितीमध्ये आपण सामना फिरवू शकतो, कोणत्या स्थितीमधून सामन्याचं चित्र पालटवू शकतो आणि कोणत्या स्थितीमध्ये कोणत्या खेळाडूला कशा प्रकारची मदत करायची आहे, याचं जे एकंदर आत्तापर्यंतचं जे सातत्य आपण राखलेलं आहे ना, ते या वेळेला मैदानामध्ये एकमेकांच्या सहकार्याने दिलं जात आहे.
यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळलाय. सनी बॅटिंगसाठी आलेत. पहिल्याच बॉल त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने खेळलाय आणि हाही बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. एक जबरदस्त सुरुवात झाली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये काय काय पाहायला मिळालं. षटकार पाहायला मिळाला, चौकार पाहायला मिळाला, विकेट पाहायला मिळाली. एक अप्रतिम झेल ज्या विकेटमध्ये होता ते देखील पाहायला मिळालं. म्हणजे दर्जेदार सुरुवात झाली आहे. इकडे कोणीच कमी नाही आहे. आठीचे आठी टीम चांगल्याच बनवून आलेले आहेत. हो हो, चांगला बॉल. ॲक्शन थोडीशी वेगळी आहे डॉन यांची, त्यामुळे समजण्यात तेवढा थोडासा अडथळा निर्माण होतो. आणि बघता बघता या ठिकाणी आपण पाहू शकतो धावसंख्या 1ने पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी पहिलं मार्गस्थ असताना पाहायला मिळते हनुमंत दाभाडे आणि सनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हनुमंत यांनी सुरुवात जर पाहिलं तर षटकाराने केली होती. आणि दुसरं कारण हा CHAचा संघ देखील म्हणजे व्यावसायिक स्पर्धा जास्त खेळत नसेल, परंतु मोजक्या काही स्पर्धा नक्कीच हे खेळतात. गतवर्षी महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी देखील हा संघ उपविजेता राहिला होता. आणि एकाच ठिकाणी काम करणारे नावाशेवा JNPT पोर्टवर काम करणारे सगळे आमचे CHA बांधव आहेत. यावेळेला एक चांगला ताकदवर फटका कव्हर्सला खेळला जरूर. तिकडे थोडीशी मिक्सफील्ड झाली आहे. एक धाव मिळेल आणि बघता बघता पहिल्या ओव्हरची समाप्ती होते आणि धावसंख्या 1 विकेट माघारी परतली असताना CHA म्हणजेच कस्टम हाऊस एजंट 11 संघाची धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 13. संदीप सर, कशा प्रकारे या सुरुवातीला पाहताय? 13 धावा 1 विकेट. सुरुवात चांगली झाली कारण जेव्हा फलंदाजी करणाऱ्या संघाने पहिलाच चेंडू अर्थात हनुमंत दाभाडेने षटकार भिरकावून दिला होता, त्यावेळेला त्याने एक इरादा आपला स्पष्ट केला होता की आज मैदानामध्ये आपण आक्रमक फलंदाजीनेच या मैदानामध्ये धावा बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी तो ओळखला जातो. CHAकडे असणारी एक रिझर्व्ह बेंच स्ट्रेंथ म्हणा किंवा लॉंग बॅटिंग लाईनअप म्हणा, जे कोणताही शब्दप्रयोग तुम्हाला करायचा असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ती त्यांचा एक खऱ्या अर्थाने एक स्ट्रॉंग झोन आहे आणि म्हणूनच त्यांना माहिती आहे की आपण मैदानामध्ये 10-15च्या धावाच्या सरासरीने धावा बनवल्या पाहिजेत. अर्थात टेनिस क्रिकेटचं समीकरण याला काही अपवाद राहिलेलं नाहीये, पण कौतुक करेन मी संदीप जगतापच्या त्या 100% एफर्टचं. कारण जेव्हा तुम्ही मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करत असता आणि विशेषतः जेव्हा तुमचे रिफ्लेक्सेस वयानुसार बदलत असतात, अशा वेळेला तुम्ही मैदानात उत्तम क्षेत्ररक्षण करून जर गोलंदाजाला तो आत्मविश्वास मिळवून देणार असाल तर तो खऱ्या अर्थानं संघाला एका ड्रम वाला झाला इकडे स्टेजच्या समोर याला. ते आपल्याकडे येत आहेत की आपल्याकडे बोलवायचं? हा, एक आता त्याचं बऱ्यापैकी झालं पण कव्हर करून. असं फिरून येऊ दे रे, येऊ दे. आता गेलाय पण थांबेल. हा काय तो ड्रम या ठाणे जिल्ह्याचा मास्टर माइंड एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू प्रमोद म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झाले. विनंती असेल प्रमोद या मुख्य मंचावर आपल्याला यायचं आहे. यावेळेला एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजीसाठी आपला पाहायला मिळतात बिपिनकडून मात्र एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. वेग होता, लेंथवरून बॉल अतिशय वेगात यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय आणि यष्टीरक्षक ऋषिधोरी यांना आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता हनुमंत दाभाडे पुन्हा एकदा बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल, सन्मान दिलाय, पॉईंटच्या दिशेने ढकललाय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होईल. धावसंख्या 1ने पुढे जाते. 14 धावा धाव फलकावर. सनी गंभीर आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये हनुमंत दाभाडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ही विशेष म्हणजे लीग मॅच आहे. लीग मॅच गेल्या काही वर्षात लीग मॅचचा दौर सुरू झाला आणि लीग मॅचमध्ये संधी असते. बऱ्याचदा असं व्हायचं, लांबून लांबून संघ प्रवास करून यायचे. कदाचित तुमच्या अलिबागलाही तुम्ही हे पाहिलं असेल आणि संघ लांबून प्रवास करून आल्यानंतर 4 किंवा 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही तेवढे पर्सेंटेज नाही देऊ शकत जेवढं तुम्ही लीग मॅचमध्ये देऊ शकता, कारण आराम महत्त्वाचा असतो. आणि इकडे संधी आहे, म्हणजे जरी तुम्ही पराभूत झाला तुम्हाला संधी आहे. अशा प्रकारचं हे क्रिकेट आहे, त्यामुळे आयोजकांचं कौतुक करावं लागेल.
या बेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय आणि तिकडे हो कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र हनुमंत दाभाडे संकटात येऊ शकले असते. तसं नाही झालं आणि या ठिकाणी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. तुकाराम कांबळी सर आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. या बेला कव्हर्सला वाह अतिशय सुंदर सनीच्या बॅटमधून एक देखणा फटका येताना पाहायला मिळतोय. लाजबाब चौकार. बोले बम बम, बोले की मस्ती में नाचेंगे सारे, बोले हरेंगे जो कष्ट तुम्हारे, बोले के नाम पे चलती है दुनिया, पार लगेगा बोले के सहारे, बोले चांगलं कामगिरी आणि हेच क्लासिकल क्रिकेट आपल्याला पाहायचं आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचे फटके लोप पावत चाललेले आहेत कारण आता बेसबॉल क्रिकेटमध्ये घुसलंय असं म्हणेल मी. परंतु आज ते आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आजही खुल्या गटात देखील काही दर्जेदार फलंदाजी प्रथमेश पवार नानाला कोण विसरेल होते. मेरिटवर सुद्धा फलंदाजी आज सुद्धा होते. यावेळेला फुल टॉस बॉल पॉईंटच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. तिकडे मिक्सफील्ड झाली आहे. बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने परंतु तोपर्यंत 2 धावा सनी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी हनुमंत दाभाडे पूर्ण करतायत. धावसंख्या झाली आहे 20. 6-6 षटकांच्या मॅचेस हे या स्पर्धेचं एक प्रमुख वैशिष्ट्य देखील राहणार आहे कारण 6-6 ओव्हरच्या मॅचेस खेळायला मिळणं हे देखील एक महत्त्वाची बाब आहे. विशेष म्हणजे सगळ्या संघांना किट दिले गेलेले आहेत. संपूर्ण किट दिले गेलेले आहेत. आणखीन एक गोष्ट ना म्हणजे ज्या वेळेला प्रदीप असेल काय हनुमंत दाभाडे असतील काय उदय असेल सनी असेल किंवा विपिन असेल यावेळेचा चांगला फटका पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर सणसणीत दुसरा चौकार. की जेव्हा या सर्व खेळाडूंनी खेळायला सुरुवात केली असेल तेव्हाही त्यांना माहिती असेल की आपण 6 षटकांचे 8 षटकांचे सामने खेळलेलो आहोत आणि त्याच्यानंतर आता पुन्हा सुद्धा 40+ सुद्धा 6 षटकर खेळण्याचा आनंद लुटतोय. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला तीच इतिहासाची पुनरावृत्ती होते अशा पद्धतीने म्हणत आपण पुन्हा एकदा मैदानावरती जे आलोय ना तो आपल्यासाठी आनंदाचा क्षण असेल आणि त्याचा आनंद साजरा सुद्धा केला जातोय. पहिल्या षटकात जिथे आपण मैदानात पाहिलं ना तर 13 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. पण कौतुक होईल सनीच्या बॅटिंगचं कारण ज्या प्रकारे तो कॉपी बुक स्टाईलने फलंदाजी मैदानामध्ये करतोय ज्याचा उल्लेख चंदू सरांनी आताच केला की कॉपी बुक स्टाईलने धावा बनवणारे फलंदाज आजही आहेत आणि ते छान पद्धतीने धावा बनवू शकतात. हेच आज पुन्हा एकदा मैदानामध्ये सनीच्या रूपाने पाहायला मिळाले. सनी खूप चांगली बॅटिंग करतायत. आतापर्यंत 3 चौकार सनी यांच्या बॅटमधून आलेत. हनुमंत एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय आणि ते बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 षटकात खूप चांगली कामगिरी राहिलेली आहे. दोन्ही बाजूने हल्ले प्रतिहल्ले होणार आहेत. आज कार्यतत्पर कार्यसम्राट आमदार सूर्यकांतजी देसाई यांच्या स्मृती जागवणारी ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. जनसामान्यातील आमदार म्हणून देखील त्यांची ओळख होती. लालबाग परळसारख्या ठिकाणी मात्र 2 वेळा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचं प्रतिनिधित्व ज्यांनी केलं. यावेळेला हनुमान या बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेले आहेत. एक धाव तिकडे घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. थ्रो मात्र अतिशय वेगात केलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. हनुमंत दाभाडे सनी ही जोडी आता चांगलीच जमली आहे. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. जाऊन पोहोचली ती 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. साजिद गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. पुणे क्रिकेटमध्ये हे देखील एक महत्त्वाचं नाव आहे कारण आता ओव्हर 40चं लोन जे मात्र मुंबईमधून नवी मुंबईमध्ये मीरा भाईंदरमध्ये वसई विरारमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये पनवेलमध्ये पुण्यामध्ये सुद्धा पसरलं आहे. अगदी पुणेच काय तर बेळगावपासून टीम येतात खेळायला ओव्हर 40चं क्रिकेट खेळायला. कोल्हापूरला देखील आता आपण ओव्हर 40चं क्रिकेट पाहतोय. आणखीन एक आक्रमण हवाई हल्ला हनुमंत दाभाडे ब्रँडेड फटका षटकार. हा एक्स्ट्रा प्लेअर पाठवू शकता. पाणी हवं असेल तर नक्कीच गरजेचं आहे. ओव्हर झाल्यानंतर सूचना कळवा कारण सध्या ऊन एवढं आहे.
नाही नाही, ते अगोदर जरी लागलं तरी दिलं तरी काय हरकत नाही आहे, कारण समजू शकतो आपण या ठिकाणी व्हाईट बॉल, थोडासा दबाव, हनुमंतच्या विरुद्ध गोलंदाजी कशी करायची हाही प्रश्न पडला आहे. 2 मोठे स्ट्रोक खेळलेत आणि धावसंख्या जर पाहिली तर आता झाली आहे ती 33 धावा धावफलकावर पाहायला मिळते. हनुमंत दाभाडे, साजिद, टप्प्याचा बॉल कव्हर्सला खेळलाय, एक अफलातून फटका हनुमंत दाभाडे. 4-4-4 चौकार. हनुमंत दाभाडे यांच्या बॅटमधून आलेला फटका जाईल सीमारेषेच्या पार पार पार. षटकार. साहेब, आपणास देखील विनंती असेल, आपण देखील मंचावर यायचे, स्थानापन्न व्हायचे. श्रद्धांजली चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. एक अनोखी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. डोंबिवली परिसरामध्ये क्रिकेट दर्जेदार पाहायला मिळतं, शिस्तबद्ध पाहायला मिळतं. ते याही ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. ओव्हर 40च्या इतिहासातील एक मोठी स्पर्धा, मात्र म्हणून या स्पर्धेची नोंद होईल, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं आयोजन ओव्हर 40मध्ये क्वचितच पाहायला मिळालं असेल आणि त्यामुळे या स्पर्धेला एक वेगळी उंची आहे. केवळ 8 संघांमध्ये लीग मॅचेस, 1,11,000 रुपयाचा पहिला पुरस्कार, 55,000 रुपयाचा दुसरा पुरस्कार आणि वैयक्तिक पारितोषिकं देखील खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे या स्पर्धेची एक वेगळी ओळख देखील निर्माण झालेली आहे आणि सुरुवातच पहा किती जबरदस्त झाली आहे. CHA वॉरियर, CHA 11 JNPT नावाशेवा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. म्हणजे एका बाजूला पुण्याचा संघ आहे आणि एका बाजूला JNPTचा संघ आहे. यांच्यातील सामना आपण सध्याच्या घडीला पाहतोय. धावसंख्या जाऊन पोचली आहे 44. ओव्हर नंबर 3 सुरू असताना यावेळेला आणखीन एक चांगला फटका कव्हरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येतात. बॉल अडवण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. हो नाही सुरू आहे, परंतु तिकडे एका धावेने समाधान मानावं लागलं आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. बघता बघता या ठिकाणी तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या 45 झाली आहे. 1 विकेट माघारी परतली आहे. CHA 11 संघ JNPT नावाशेवा धावसंख्या 45 झाली आहे. चांगलीच या ठिकाणी धावसंख्या उभारली गेली आहे. यूट्यूबलाही मात्र मोठ्या संख्येने GTC लाईव्हवर प्रत्येकाने आपापल्या ग्रुपवर लिंक पाठवली असेल, नसेल पाठवली तर आवर्जून पाठवा, म्हणजे आपले कुटुंबीय मित्रपरिवार हे सुद्धा मॅचेस पाहतील. साजिद पुन्हा एकदा, हे षटक मात्र काहीसं महागडं ठरलंय. सनी, आणखीन एक बिग हिट, स्लॉट मधला बॉल होता. जबरदस्त हिट सनीच्या बॅट मधून, सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय बॉल 6 धावांसाठी आणि धावसंख्या झाली आहे ती एकंदरीत 51. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. DJ
कोणताही प्रतिनिधी जर मैदानामध्ये हजर झाला असेल तर आपल्याला ही विनंती आहे की आपण किट घेण्यासाठी मुख्य पावल्यांमध्ये यायचं आहे. सायली अंबरनाथ संघाच्या कर्णधाराला किंवा त्यांच्या प्रतिनिधीला ही विनंती आहे की आपण किट घेण्यासाठी मुख्य पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 51 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रदीप नैनीतने पहिलं षटक टाकलं होतं ज्याच्यामध्ये 13 धावा खर्च केल्या. बिपिन दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला आला ज्याने 11 धावा खर्च केल्या. 24 धावा धावफलकावरती होत्या. दुसऱ्या षटकामध्ये असं वाटलं की सांभाळून खेळ चालू आहे तो अर्थातच उदय बाद झाल्यानंतर हनुमंत दाभाडे आणि सनी याचा. पण त्यानंतर मात्र हनुमंत दाभाडेने पुन्हा एकदा आपली गदा मैदानामध्ये उगारायला सुरुवात केली आणि या षटकामध्ये तब्बल हनुमंत दाभाडे आणि सनीने 27 धावा टोकलेल्या पाहायला मिळाल्यात आणि त्यामुळे धाव फलकावरती तब्बल 51 धावा झाल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता हीच धावगती राहिली तर 100 सुद्धा व्हायला हरकत नाही आहे, परंतु कमबॅक करावं लागेल हमराज मृत्युंजय कोथरूड पुणेला. मला वाटतं नंदू लोंढे यांचं ID कार्ड मागणं थोडंसं महागात पडलेलं दिसतंय, कारण ते ID कार्ड आणायला गेले आणि त्यानंतर बाहेर बसावं लागले. म्हणजे तुम्ही व्हेरीफाय आहात परंतु तोपर्यंत दुसरा खेळाडू उपलब्ध झाला. जवळ आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 3 षटकांचा खेळ संपलाय. थोडासा खेळ थांबला होता आणि पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जातोय. प्रदीप नैनीत पुन्हा एकदा आलेत बॉलिंगसाठी. हनुमंत दाभाडे यांचा धडाका सुरू आहे. या 2 खेळाडूंमध्ये चांगली पार्टनरशिप देखील झालेली आहे. एकंदरीत धावफलकावर धावसंख्या 51. चांगली सुरुवात CA संघाची झालेली आहे. एकाच फॉर्ममध्ये काम करणारे 11च्या 11 खेळाडू आहेत. ही एक जमेची बाब आहे आणि CAचे 40+ क्रिकेटमध्ये एक नवीन धमाका देखील करून देण्यासाठी CAचे बांधव सज्ज झालेले आहेत. सतीश देवकर, निनाद तारेकर, मंगेश फदाले आज यांची अनुपस्थिती जरूर आहे, परंतु त्यांच्या अनुपस्थित अमित खातूने देखील एक चांगली आणि सुधीर काकाने चांगली टीम बनवली आहे. यावेळेला एक जोरदार प्रहार केलाय परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय. 2 धावा पूर्ण देखील झाल्या आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना आपला पाहायला मिळते अमित खातू, सुधीर चव्हाण कुठे आहेत? चांगली टीम बनवल्याबद्दल तुमचे अभिनंदन, परंतु समोरचा संघ देखील तेवढाच चांगला आहे आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न त्यांचाही असेल. बॅटची कडा घेतली आहे, बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने, थर्ड मॅनच्या दिशेने. 4 धावा. धावा काही थांबायला तयार नाहीयेत. 4 धावा. हनुमंत दाभाडे चौकार. त्याने झालेलं आगमन पुढील 2 दिवस संपूर्ण डोंबिवली आणि महाराष्ट्रामध्ये चर्चा हीच आहे श्रद्धांजली चषकाची. दोन्ही पंच रिव्ह्यू ऑन केला तर चालू शकतो ना, कारण तसा काही विषय आतापर्यंत झालेला नाही आहे, त्यामुळे आपण रिव्ह्यू ऑन करूयात. यानंतरच्या मॅचमध्ये दोन्ही टीमला विनंती असेल आपण रिव्ह्यू घेऊ शकता.
59 धावा. 50 धावांची पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये झालेली आहे, कौतुक करावं लागेल. एकंदरीत 52-50च्या पुढे गेलेत सनी आणि त्याचबरोबर हनुमंत. हनुमंत दाभाडे आखूड टप्प्याचा चेंडू जरूर होता, त्या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न राहिला, एकदा पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे. ओव्हर नंबर आपण पाहतोय या ठिकाणी चौथी सुरू आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 60 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिला डाव सुरू आहे. प्रीमियर लीगचं क्रिकेट अलीकडच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं आणि त्यातूनच पुढे आलेले. मग सीएचे प्रीमियर लीग गेली 10-11 वर्ष. यावेळेला मात्र चांगला बॉल लेनच्या पाठीमागे आले. खूप चांगला बॉल पाहायला मिळालाय आणि माघारी परतावं लागतंय सनी यांना. विकेट. चौथी ओव्हर संपली ना, सुरू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर झालेली ती एकंदरीत 60 धावा. चौथी ओव्हर सुरू असताना संदीप दाखल होताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. संदीप पवार गोरेगाव परिसरातील खेळाडू आहेत, तर पुणा एरोडा परिसरातील खेळाडू गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. प्रदीप नैनीत उर्फ डॉन. टॉससाठी यायचं आहे. रिची जितू निलेश विरुद्ध सायली. पहिलाच बॉल सर्कलच्या वरून खेळलाय, कव्हर्सला पाठवलाय, एक धाव पूर्ण केली, दुसरीचा कॉल दिलाय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. चला टॉससाठी यायचंय. प्रमोद म्हात्रे आपल्या संघनायकाला पाठवायचं. रिची जितू निलेश आणि विरुद्ध सायली अंबरनाथ. संदीपजी अंबरनाथचे नगरसेवक संदीपजी आपलं संघनायक या ठिकाणी पाठवायचं आहे. तर एक शॉर्ट रन कळवला जातोय, म्हणजे धावसंख्या जर पाहिली तर 4 ओव्हर संपल्यानंतर 61 धावा. या षटकात केवळ 10 धावा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील आलेली आहे. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. संदीप सर काय म्हणाल ज्या पद्धतीने मॅच सुरू आहे? ॲक्च्युली आपण पाहिलं ना तर प्रदीप नैनी जेव्हा गोलंदाजीला आला होता पहिल्या षटकामध्ये तेव्हा तिसऱ्या चेंडूवरती विकेट गेली होती. पण इन बिटवीन द आपण ज्याला म्हणतो ना की पार्टनरशिप होणं फार महत्त्वाचं होतं, की तिसऱ्या चेंडूवरती विकेट गेल्यानंतर विपिन गोलंदाज असेल, साजिद असेल किंवा पुन्हा प्रदीप नैनीत असेल, या सर्व गोलंदाजांच्या विरुद्ध धावा बनवायच्या होत्या. त्या कशा प्रकारे बनवल्या या मैदानामध्ये जे आपण पाहिलं ना तर त्या 52 धावांच्या पार्टनरशिपला आज मैदानावरती खऱ्या अर्थानं अधोरेखित करावं लागेल. ज्याच्यामध्ये हनुमंत दाभाडे याच्या त्या 37 धावांचं योगदान तेवढंच महत्त्वाचं आहे. सनीच्या 7 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान महत्त्वाचं आहे आणि या योगदानामुळेच आज आपण मैदानामध्ये पाहतोय ना की सीएचच्या या बांधवांची जी धावसंख्या आहे ना ती मोठी उंचावलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु 2 षटकं अजूनही बाकी आहेत. पाहूया त्यानंतरच्या कालावधीमध्ये काय घडेल. वसीम शेख पुणे क्रिकेटमधील आणखीन एक मोठं नाव जे गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहिलं मिळते. समोर हनुमंत दाभाडे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळाला. व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकरवी. अवंतरच्या स्वरूपात सुरुवात होताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे, जाऊन पोहोचते ती 62 धावांवर. 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 12 चेंडूमध्ये किती होणार? 15 होणार, 20 होणार, 25 होणार, 30 होणार, याचं येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायचं आहे. परंतु आमचे ओव्हर 40चे सगळे ओव्हर 40 कसं यांना अंडर 19च म्हणावं लागेल, एवढा सगळा जोश यांच्यामध्ये पाहायला मिळतो आम्हाला. बॅकफुटला गेले, कव्हरला आणखीन एक चांगला फटका, परंतु त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय. पहिल्या प्रयत्नात नाही परंतु दुसऱ्या प्रयत्नात बॉल थ्रो केला गेला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. खूप चांगलं पदल आली. ते विशेष म्हणजे खेळपट्टी खूप चांगली आहे.
त्यामुळे फलंदाजांना देखील धावांची लयलूट करायला या ठिकाणी खूप संधी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी तेही करताना पाहायला मिळत आहेत. हनुमंत दाभाडे 39 धावांवर बॅटिंग करतात हनुमंत दाभाडे. यावेळेला चांगला बॉल फ्लाईट होती आणि या बॉलला जर पाहिलं तर अगदी खोलवर टाकलं. डबल माइंड झाले हा स्ट्रोक खेळत असताना आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. 65 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिला डाव सुरू आहे. सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेवर लागलेलं आहे महाराष्ट्रभरातून, कारण ओव्हर 40 महाराष्ट्रच काय आता महाराष्ट्राच्या बाहेरून देखील गुजरातचे खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळतात. गोपी इलेव्हनमध्ये गोंदियाचा गोलंदाज सातत्याने खेळायला येतो. त्यामुळे ओव्हर 40चं क्रिकेट म्हणजे कदाचित आपल्याला आज किंवा उद्या नाझीम गुल्ली सुद्धा खेळताना पाहायला मिळू शकतो. मितेश दरबार देखील खेळायला पाहायला मिळतात. यावेळेला बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. तिकडे थोडीशी मिक्स फील्ड झाली आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा, चौकार. या वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. बॉल थोडा पुढेच केला. संदीपने फायदा उचलला. बॉल सीमारेषेच्या पार. 4 चौकार. या चौकाराने धावसंख्या पुढे गेली आहे. पाणी हवं असेल तर षटक संपल्यानंतर, परंतु जास्त वेळ लावायचा नाहीये. पहिलेच आयोजकांनी सूचना सगळ्याच टीमला दिलेल्या आहेत. बॉल गेला तर कोणत्याही क्षणी नवीनच बॉल दिला जाणार आहे. आणि एक चांगला फटका संदीप यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा आलेला आहे. बॅक टू बॅक 2 चौकार संदीप यांच्या बॅटमधून. संदीप पवार खूप चांगली कामगिरी करतात संदीप. वसीम यावेळेला समोरच्या दिशेने पुन्हा एकदा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतो. एक धाव तिकडे घेतली गेली आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 74 धावा. CH 11. कमिटीकडून एक विशेष पुरस्कार आहे. जो कोणी फलंदाज 50 धावा पूर्ण करेल त्यासाठी 3000 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे. आणि जो कोणी फलंदाज लगातार 3 षटकार मारेल 2000 रुपयाचा पुरस्कार. या ठिकाणी आपण पाहू शकता एक चांगला चेंडू. आणि जो कोणी फलंदाज 3 विकेट काढेल त्याच्यासाठी सुद्धा 2000 रुपयाचा पुरस्कार. पहा, अशा प्रकारची बक्षिसं तुम्ही क्वचितच पाहिली असतील महाराष्ट्रामध्ये. म्हणजे बऱ्याचदा अनाउन्समेंट होते की परंतु पारितोषिके येत नाहीत. पहिलीच अख्ख्या स्पर्धेसाठी काही ठराविक खेळाडूंसाठी होते, काही ठराविक संघांसाठी होते. पहा, लगातार 3 चौकार मारा 2000 रुपये अख्ख्या स्पर्धेमध्ये घेऊन जा. लगातार 3 षटकार मारा 2000 रुपये अख्ख्या स्पर्धेमध्ये घेऊन जा. लगातार 3 विकेट घ्या 2000 रुपये अख्ख्या स्पर्धेमध्ये दिले जातील. आणि जेवढ्या 50 मारले जातील स्पर्धेमध्ये 3000 रुपये प्रत्येक 50 साठी दिले जातील. धावांचा तर पाऊस पडेलच, परंतु पैशांचा पाऊस जे धावांचा पाऊस पडतील त्यांच्यावर इकडे पडणार आहे. अशा प्रकारची स्पर्धा ओव्हर 40 मध्ये अख्ख्या महाराष्ट्रभर या स्पर्धेचं नाव आणि गवगवा झाल्याशिवाय राहणार नाहीये. आयोजकांनी पहा, ही पारितोषिक आयोजकांच्या वतीने आहेत. 40 धावांवर बॅटिंग करतायत
हनुमंत दाभाडे आणि आणखी 10 धावा केल्या तर 3000 रुपयाचा पुरस्कार कमिटीच्या वतीने असणार आहे. आकेश अभंग, आकेशकडे देखील क्षमता आहे, चांगले खेळाडू आहेत आणि पुण्यातील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांना आम्ही दर्जेदार क्रिकेट खेळताना पाहिलंय. आकेश अभंग आलेले आहेत. पाहूयात संदीप पवार आणि हनुमंत दाभाडे टीमची धावसंख्या 5 ओव्हर नंतर झाली आहे. 74 धावा, शेवटचा एक षटक बाकी आहे. पहिल्या दोन्ही मॅचेस या पहिल्या दोन्ही मॅच या 6-6 ओव्हरच्याच होणार आहेत, त्याची नोंद सगळ्यांनी घ्यायची. आकेश अभंग आलेत बॉलिंगसाठी. संदीप पवार आणि समोर जर पाहिलं तर हनुमंत दाभाडे जे 40 धावांवर बॅटिंग करतायत CH 11 संघासाठी. आज या CH 11 संघाने अख्ख्या महाराष्ट्राला प्रभावित केलंय. या खेळाडूंनी नवनवीन खेळाडू आहेत परंतु परफॉर्मन्स खूप चांगले देत आहेत. टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने त्वरित सज्ज राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. एक वन बॉल पाहायला मिळतो या ठिकाणी. आकेश यांच्याकडून निर्धाव चेंडूची सांगता. लेंगच्या थोडासा पाठी टाकला, थोडासा वेगात टाकला. बॉल यष्टीरक्षकांकडे गेला. डॉट बॉल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये मुख्य मंचावर यायचं ऑलरेडी. जवळ मॅचच्या दिशेने संदीप. आकेश अभंग यावेळेला चांगला फटका समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. एक धाव मिळेल. वसीम आले तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या जर पाहिली तर 75 वर गेली आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 40 धावांवर बॅटिंग करतायत हनुमंत दाभाडे. मुलुंड परिसरातील खेळाडू आहेत. केशवपाडा मुलुंड. हनुमंत दाभाडे पुन्हा एकदा आकेश अभंग. यावेळेला फटका हवेत आहे. पाहूया, थोडंसं दूर आहे क्षेत्ररक्षक परंतु पोहोचले. वा, खूप चांगली कॅच त्या ठिकाणी घेतली आहे. सतीश कुटे यांनी एक अप्रतिम झेल या ठिकाणी घेतला. खूप चांगला झेल पाहायला मिळाला सतीश कुटे यांच्याकडून. हनुमंत दाभाडे चांगली कामगिरी त्यांनी या ठिकाणी केली. मॉन क्रेझीचे सदस्य सतीश कुटे. चला, घाई करायची आहे. नवीन बॅटर चंदू गंगड आलेत बॅटिंग करण्यासाठी. संदीप त्यांच्या जोडीला. या षटकात धावसंख्येचा आलेख थोडासा खाली येतोय कारण पहिल्या 3 बॉलवर केवळ 1 धाव दिली आहे. याला म्हणतात कमबॅक आणि आकेश अभंग यांनी ते केलेलं आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 76 धावा धावफलकावर. प्रत्येक संघाचे किट्स पहा लक्ष वेधून घेत आहेत. अतिशय चांगल्या क्वालिटीचे भवानी स्पोर्ट्सने मात्र डिझाईन केलेले. सागर जोशी यांचं आगमन होतं. हार्दिक स्वागत. यावेळेला चंदू एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. येतोय चौकार. नेहमीच आमच्याबरोबर असतात परंतु पुण्याचा देखील एक जबरदस्त संघ हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. पहिला डाव आहे. दुसऱ्या डावात देखील आपल्याला हल्ले पाहायला मिळतील परंतु एक चांगली धावसंख्या उभारली गेली आहे.
80 धावा धावफलकावर आहेत. 6 षटकांची मॅच आहे. आणखीन एक फटका, परंतु तिकडे पुन्हा एकदा सतीश कुठे आलेत आणि त्यांनी आणखीन एक अप्रतिम झेल घेतलाय. संतोष जाधव पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. बाबू अंधेरीचा आणखीन एक खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. पहा सगळी टीम जी आहे बॅटिंग करणारी, एकाच ठिकाणी काम करणारे, CA लॉजिस्टिक म्हणा किंवा कस्टम हाऊस एजंट या ठिकाणी नावाशिवाय या ठिकाणी कार्यरत असणारे हे सगळे खेळाडू एका संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष आलेत बॅटिंग करण्यासाठी. आकेश अभंग पुन्हा एकदा. आपला चांगला बॉल पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. एक धाव आली आहे, दुसरीचाही प्रयत्न. ओ हो हो हो, ज्या ठिकाणी धावा पाहूयात किती मिळतील. पंचांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय. पाच धावा या ठिकाणी कळवल्या जात आहेत. ज्या ठिकाणी 1 पाहिजे होती त्या ठिकाणी 5 धावा आलेल्या आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली आहे ती 85. पहिल्या डावात 85 धावा बनवल्यात CA टीमने. 86 धावांची आवश्यकता हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे संघाला आहे. CA 11 JNPT नावाशेवा या टीमच्या वतीने 85 धावा बनवल्यात. चला टॉससाठी या. सायली इलेवन अंबरनाथ कॅप्टन या. ऋषी जितू निलेश लिओन डोंबिवलीचे कॅप्टन इथे ऑलरेडी आले. सचिन भोईर स्वागत आहे आपलं. लीग मॅचेस तुम्हाला पाहायला मिळते, त्यामुळे पहिली मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वाची. 6 षटकांची मॅच असेल. चला सायली इलेवन अंबरनाथ कॅप्टन या लगेच टॉससाठी. अजय सावंत यांना विनंती असेल आपण या. आपल्याला शुभस्य टॉस करायचे. अजय सावंत आपण पाहिलं तर नक्कीच सूर्यकांत देसाई साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहताय. त्यांच्यासोबत भरपूर वर्ष अजय सावंत सुद्धा राहिलेले आहेत. चला सायली इलेवन अंबरनाथ कॅप्टन या लगेच. 6 ओव्हरची मॅच आहे. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे, लक्षात घ्या. मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सायली इलेवन अंबरनाथ कॅप्टन. ऋषी जितू निलेश इलेवन डोंबिवली 40+ शहरी संघाचे कॅप्टन इथे आलेले. सचिन भोईर मॅन फ्रॉम उंबारली. अरविंद पाटील सुद्धा इन ॲक्शनमध्ये मॅन फ्रॉम वडवली. पिंट्या जोशी डोंबिवलीची खऱ्या अर्थाने ओळख आहे. पिंट्या जोशी नवापाडा. एक चांगला संघ बांधला गेलाय. चला सायली इलेवन अंबरनाथ कॅप्टन या प्लीज. 6 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या. अंबरनाथ म्हटल्यानंतर सुद्धा भरपूर खेळाडू. चला कॅप्टन कुल विनोद पाटील यांना विनंती असेल आपण या संदर्भचे आपल्या शुभाचे टॉस होईल. संदर्भवरून खास उपस्थित राहिलेत. एक यशस्वी कॅप्टन म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे ग्रामीण 40+ सर्टमध्ये. त्यांचे शुभस्य आम्ही टॉस करणार आहोत. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल. इनफॅक्ट प्लेअर सुद्धा असेल तुमच्याकडे, त्याचा तुम्ही वापर करू शकता. हेड असा कॉल केलाय. टेल. मान्यवरांना विनंती असेल विनोद पाटील की आपण व्यासपीठावर युवराज होते. सायली इलेवन अंबरनाथने टॉस जिंकलाय. 6 ओव्हरची मॅचचे सर्वोत्तम निर्णय का असेल? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करणार आहोत. समोर आपण पाहिलं तर ऋषी जितू निलेश इलेवन डोंबिवली संघ. 6 ओव्हरची मॅच आहे. पहिल्याच मॅचमध्ये 85 रन्स झाले. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आमचा 60 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. भरपूर क्रिकेट तुम्ही खेळले, रेग्युलर क्रिकेट सुद्धा खेळले, आता 40+ क्रिकेट खेळले. आणि 40+ क्रिकेटमध्ये अवघ्या 8च संघ आहेत. आणि तब्बल प्रथम क्रमांक आपण पाहिलं 1,11,000, द्वितीय क्रमांक 55,555 रुपये, मालिकावीरसाठी कॅश प्राईज आहे, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षणासाठी कॅश प्राईज आहे, अर्धशतक ठोकलं तर 3,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे, सलग 3 चौकार 2,000, सलग 3 षटकार 2,000, विकेट हॅट्रिकसाठी 2,000. इतकी भरघोष पारितोषिक आहेत. आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप चांगलं आहे, परंतु मला वाटतं जेव्हा तुम्ही जे सामने जेव्हा हे केले तेव्हा आम्ही आमची फोन करून पहिले तुम्हाला
एंट्री दिली, कारण आम्हाला माहीत होतं की तुमची टुर्नामेंट चांगली असते. परंतु काही कारणास्तव लेट झाला, ओपनच्या एंट्र्या नाही आल्या. मी पण स्वतः आता टुर्नामेंट भरवले, ओपनच्या माझी इथं पण अजून आलेले नाहीत, पण आता 25-26 तारखेला येणार आहेत. परंतु आयोजन खूपच छान आहे. शुभेच्छा असतील. सचिन, टॉस महत्त्वाचा होता, टॉस तुम्ही गमावल्यानंतर पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर प्रथम बॅटिंग करताना 85 रन्स झालेले आहेत. 6 ओव्हरची मॅच आहे, एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. 6 षटकामध्ये तुम्ही टार्गेट काय सेट केलंय का? असं काय टार्गेट सेट नाही केलं, पण आता जर पहिल्या मॅचचं आपण बघितलं तर 85 झालं आहे, तर त्या हिशोबाने आम्ही पण 70+ करण्याचा ट्राय करू. सचिन, भरपूर क्रिकेट तू खेळलाय, ग्रामीण रेग्युलर क्रिकेट खेळला, आता 40+ ग्रामीण खेळतोय. ग्रामीण 40+ उंबरली संघाने सुद्धा जवळजवळ 12 ते 13 स्पर्धा जिंकल्या. मला आठवते यावर्षी अध्यक्ष चषक आताच बाईंची स्पर्धा झाली, ती स्पर्धेमध्ये तुमचा संघ रनर होता, बेस्ट फिल्डर तू राहिला होता. रेग्युलर क्रिकेट खेळत असताना 5 बाईक सुद्धा तुला मिळाल्या. म्हणजे एकंदरीत इतक्या स्पर्धा तू सारा खेळा. आणि एकमेव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ग्रामीणमध्ये जो संघ आहे उंबारली, ज्या संघाने तब्बल 5 लाखाची स्पर्धा मला आठवते पेंढरकरच्या मैदानात जिंकली होती. मालिकावीरची बाईक तुलाच मिळाली होती. भरपूर साऱ्या तू स्पर्धा खेळलाय, मात्र या स्पर्धेबद्दल तू काय सांगशील? नक्कीच या स्पर्धेबद्दल एक नवीन संकल्पना आणि ऑल इंडिया ओपन प्लेयर सगळेच प्लेयर इथे खेळायला आलेत आणि संकल्पना आपल्या डोंबिवलीत मला वाटतं प्रथमच घडलेली आहे. तर मी आयोजकांचा धन्यवाद देईन. आणि या ग्राउंडचा विशेष म्हटलं तर ग्राउंडचं चांगलं आहे. मी भरपूर वेळा ग्राउंडवर खेळलेलो पण आहे आणि आता आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये अशा जे आयोजन केलं यांचं बघून अजून पुढेही असे आयोजन होतील अशी अपेक्षा ठेवतो. शुभेच्छा असतील सचिन तुम्हाला, दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा असतील. साई इलेव्हन अंबरनाथने इथे टॉस जिंकलाय, त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रिची जितू निलेश इलेव्हन डोंबिवली टीमला पुढच्या मॅचमध्ये बॅटिंग करावी लागेल. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे संदीप जगे सर सुद्धा सज्जत आणि चंद्रकांत शेट्टी सरांचा आवाज ऐकूया दुसऱ्या इनिंगमध्ये. मनपूर्वक धन्यवाद नितीन सर. हा संदीप. तर सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. क्रिकेट रसिकांनो, आजचा उद्याचा 2 दिवस चुकू नका. डोंबिवलीमध्ये ओव्हर 40चा महासंग्राम आयोजित होताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना आणखीन एक सूचना आहे की ओव्हर 40चा सुद्धा रूल, ते इम्पॅक्ट प्लेअरचा रूल आहे. आपण ड्रॉच्या वेळेला सुद्धा सांगितलंय, त्याचा देखील तुम्हाला वापर करायचा आहे. आणि म्हणजे जे काही नियम तुम्हाला दिलेत त्या सगळ्यांच्या नियमांच्या अंतर्गतच तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. मॅचला आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि सुरुवात जशी होईल, महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक अलिबागचं भूषण संदीप जगे सर. मनपूर्वक धन्यवाद. महाराष्ट्राचा आवाज सन्माननीय चंद्रकांत शेटे सर, तसेच मनपूर्वक धन्यवाद नितीनजी काळन सर. आमच्या समवेत साथी समालोचक मनीष बागले सर यांच्या समवेत मी संदीप जगे आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय श्रद्धांजली चषक 2024मध्ये. माजी आमदार स्वर्गीय सूर्यकांतभाई देसाई यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली श्रद्धांजली चषक ही स्पर्धा आणि किंबहुना आपणा सर्वांना भूषणावह असं राहिलेलं व्यक्तिमत्व 1995च्या विधानसभेमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या कारकिर्दीला, राजकीय कारकिर्दीला महाराष्ट्राच्या विधानसभेतून प्रारंभ करताना एका वेगळ्या स्वरूपाचं एक वैशिष्ट्य, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. त्या संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थानं अतिशय दैदिप्यमान कामगिरी केलेले आमदार म्हणून ज्यांचा लौकिक राहिला ते सन्माननीय सूर्यकांतबाई देसाई आणि त्यांच्या स्मरणार्थ ही आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा म्हणजे श्रद्धांजली चषक 2024. लालबाग परळ हा एरिया अर्थातच आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवसेनेचे अर्थातच बालेकिल्ला म्हणून समजला जातो आणि त्या बालेकिल्ल्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सन्माननीय भाईंचं योगदान अतुलनीय राहिलेलं आहे. आणि त्यांच्या त्या कारकिर्दीमध्ये अनेक क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीला, मग ती मुंबईची असेल, ती ठाण्याची असेल, ती महाराष्ट्राच्या विविध भागातील असेल, त्यांनी एका वेगळ्या वळणावरती अर्थातच नेण्याचा खऱ्या अर्थानं एक सर्वोत्तम प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्नांना नेहमीच सदैव दाद मिळाली. मग ती विदर्भातून दाद मिळाली, ती मराठवाड्यातून दाद मिळाली, ज्या कोकणातून मी प्रतिनिधित्व करतो तिथून सुद्धा दाद मिळाली. नुकत्याच माजी आमदार आणि सूर्यकांतभाई देसाई यांचे अर्थातच सहकारी राहिलेल्या मीनाक्षीताई पाटील शेतकरी कामगार पक्षाचे आमदार यांनी सुद्धा त्यांच्याबद्दल अतिशय गौरवोद्गार नेहमीच त्यांच्या भाषणामध्ये काढलेले आहेत. आणि म्हणूनच आज मी हा बहुमान समजतो स्वतःला की मी अलिबागचा आहे, ज्या अलिबागच्या भूमीमधून येताना डोंबिवलीच्या
भूमीमध्ये, जी सांस्कृतिक भूमी म्हणून महाराष्ट्राची ओळखली जाते, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय चळवळीचा नेहमी केंद्रबिंदू म्हणून राहिल्या त्या डोंबिवलीच्या या मैदानावरती क्रीडा संस्कृतीला पुन्हा एकदा अजरामर करत असताना श्रद्धांजली चषकमध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वप्रथम आपण डोंबिवलीकरांना मनपूर्वक धन्यवाद देतो. पहिला चेंडू यावेळेला जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर. पहिला चौकार सतीशच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. ऑफस्टम्पच्या बाहेर ज्या पद्धतीने या वेळेला टान्स घेऊन निघाले होते आपण पाहिलं ना की सतीशने सुरुवात अशीच करायची ठरवले की जर सीएचने सुरुवात हनुमंत दाभाडेने षटकाराने केली होती तर ईट का जवाब पत्थर से देने के लिए हम भी है तैयार हा ॲटिट्यूड मैदानामध्ये फार महत्वाचा असतो. दुसरा चेंडू यावेळेला कव्हर्स मधून ठोकलाय. हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. सलग दुसरा चौकार संदेश मोरेच्या गोलंदाजीवरती लगावलेला. आपण पाहतोय ना की लागोपाठ 3 चौकार लगावले तर स्पर्धेमध्ये 2000 रुपयांचा आयोजकांच्या वतीने पारितोषिक असणार आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक ऋषिकेश देसाई यांनी काही पारितोषिकं आम्हाला सांगितली जी आयोजकांच्या वतीने आहेत. अर्थात चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये की जर लागोपाठ 3 षटकार लगावले गेले, लागोपाठ 3 चौकार लगावले गेले, लागोपाठ 3 विकेट आल्या किंवा जर कोणी वैयक्तिक अर्धशतक साजरं केलं तर सुरुवातीला 2,000 रुपये आणि वैयक्तिक अर्धशतकाला 3,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 चौकार जेव्हा सतीशच्या बॅटमधून आलेत ना हे चौकार आकर्षक आहेत आणि आज सतीश थोरात मैदानामध्ये इम्पॅक्ट प्लेअर आहे. लक्षात घ्या इम्पॅक्ट प्लेअरचा रोल मैदानामध्ये कशा पद्धतीने वापरायचा त्याचं सुद्धा एक उत्तम उदाहरण मैदानामध्ये पुणे संघाने पेश केलंय. हमराज मृत्युंजय पुणे संघ मैदानामध्ये आहे. पुण्याची एक वेगळी लिगसी राहिली नाही क्रिकेटमध्ये आणि त्या लिगसी बाबत आज बोलावं लागेल. आज मैदानामध्ये सीएचचे संदेश मोरे लागोपाठ 2 चेंडूंवरती 2 चौकार आल्यानंतर तिसरा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जरूर आहे. हा दे धक्का आणि घे जबरदस्त छक्का. क्या बात आहे डीजे. कारण गोलंदाजी करत असताना संदेश मोरेने हा थोडा मिडल अँड लेग स्टंपवरती चेंडू टाकला होता. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले होते आणि ज्या पद्धतीने फटका खेळलाय ना सतीशने आज पुन्हा एकदा दिवसा म्हणतात ना चांदणे दाखवले आहेत आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंचांकडून इशारा येतोय. हाही चेंडू बॅटला लागून चौकार आहे. वॉट अ स्ट्रोक की वॉट अ लकी स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहेत. 4 धावा मिळाल्यात. डीजे मास्टरकडे नक्की वळणार आपण. हा चेंडू मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर चांगला चेंडू होता. समोरच्या फलंदाजाला एका जागेवरती स्तब्ध राहण्यासाठी संदेश मोरेने यॉर्करचा वापर केला. सतीश इम्पॅक्ट प्लेअर मैदानामध्ये गेले आणि सतीश थोरातला माहिती होतं की आपल्याला मैदानात अशीच आक्रमक फलंदाजी करावी लागेल कारण तुम्ही धावा साध्या सोप्या चेस करत नाही आहेत ना. तुम्हाला तब्बल 85 धावसंख्या चेस करायची आहे. 86 धावांचं तब्बल लक्ष आहे आणि जर 86 धावा तुम्हाला बनवायच्या असतील तर मैदानात सुरुवात आक्रमकच झाली पाहिजे. लक्षात घ्या या सामन्याचा पूर्वार्ध कसा होता. ज्या वेळेला पहिल्या 3 षटकांचा खेळ झाला होता. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 27 धावा आल्या होत्या. 3 षटकामध्ये तब्बल 50 धावा आल्या होत्या. 51 धावा आल्या होत्या आणि मग त्याला जशाच तशा प्रवृत्ती जर मैदानात सामोरे जायचं असेल तर किंबहुना तुम्हाला आक्रमकता दाखवावीच लागेल आणि अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हेच प्रिन्सिपल मैदानावरती वापरलं जात आहे. या वेळेला गिरीश नाईकच्या बॅटमधून निघालेला हा सणसणीत चौकार. अठरा धावा बनवल्या. गिरीश नाईकच्या बॅटमधून एक चौकार आलेला पाहायला मिळाल्या आणि या 23 धावा मैदानामध्ये येत असताना ज्या प्रकारची आक्रमकता आपण फलंदाजीची पाहिली आहे ना ती किंबहुना प्रतिस्पर्धी गोलंदाजांवरती चारी मुंड्या चित करणारी आहे आणि हेच क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं.
अजूनही सामना जिंकण्यासाठी जेव्हा तुम्हाला 86 धावा बनवायच्या आहेत, प्रतिषटकामध्ये 5 षटकं जेव्हा अजूनही शिल्लक आहेत, म्हणजे 12-12.5च्या धावगतीने तुम्हाला त्या धावा बनवाव्या लागतील. पण दुसऱ्या बाजूला आपण मैदानामध्ये पाहिलं ना, तर CHAच्या गोलंदाजांना थोड्या अंशी विचार करावा लागेल. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर 40+ स्पर्धा आहे आणि विशेषतः स्पर्धेमध्ये असणारी पारितोषिकं, इतक्या मोठ्या प्रमाणावरची पारितोषिकं आणि मग 40+चे केवळ 8 संघ मैदानामध्ये खेळतात. महाराष्ट्रातील आणि किंबहुना कदाचित उद्या तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेरील खेळाडू सुद्धा मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि मग हा एक अनोखा फॉर्मॅट तुमच्या समोर असताना, तुम्हाला एवढी मोठी स्पर्धा असताना तुमच्याकडून तशा प्रकारच्या अपेक्षा नक्की बाळगल्या जाणार. याही वेळचा आपण चेंडू पाहतोय, पण ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता सतीश थोरात यांनी. एक धाव तर जरूर पूर्ण केले. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर आणि हा आणखीन एक चौकार. आणि संघाची धावसंख्या पोहोचले नो लॉस 27 ऑन अ बोर्ड. दुसऱ्या षटकामध्ये संतोष गोलंदाजी करतायत आणि संतोष जाधव यांना सुद्धा आसमान दाखवलं जाते. काय फटका आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणारा आणखीन दणदणीत षटकार. त्या संघासाठी तो खेळतोय हमराज मृत्युंजय पुणे संघासाठी. तर त्या संघासाठी म्हणायचं झालं तर हाणतोय तो मैदानामध्ये आणि तशा प्रकारची फलंदाजी, आक्रमक फलंदाजी मैदानावरती पूर्णपणे रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा करतंय. 33 धावा धावफलकावरती आल्यात. केवळ 8 चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत मैदानामध्ये झालाय. मग अशी ज्याचा उल्लेख चंदू सरांच्या समवेत मी केला होता ना, की तुम्ही वयाच्या 40 नंतर जेव्हा क्रिकेटच्या मैदानावरती येता, एक सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे की मेंटल टफनेस. हा सगळ्यात महत्त्वाचा असतो की धावफलकावरती 6 षटकामध्ये 86 धावा तुम्हाला चेस करायच्या होत्या. ती मानसिक कणखरता तुमची कशी आहे, ज्याला म्हटलं जातं ना की इन एव्हरी गेम माइंड गेम, हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि मग त्याच्यामध्ये ती मानसिक कणखरता तुम्ही मैदानामध्ये पूर्णपणे सकारात्मक ठेवलेली आहे का, त्यानुसार तुमचा खेळ पुढे जात असतो. आणखीन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात ना, की तुम्ही जेव्हा 40+ खेळाडू असतात, तुम्ही तुमच्या कालावधीमध्ये किंवा जेव्हा तुम्ही 20मध्ये असता, 25मध्ये असता, 30मध्ये असता, तुम्ही अनेक जणांचे रोल मॉडेल राहिलेले असता. त्यालाच पुढे कंटिन्यू करून तुमचा फॉर्म कंटिन्यू करून असेल, तुमची कामगिरीमध्ये सातत्य राखून तुम्ही पुढे एक चांगले रोल मॉडेल बनता आणि मग तुम्हाला पाहिलं जातं. तुमच्या त्या खेळामध्ये असणारं खऱ्या अर्थानं प्रावीण्य तुम्ही ते जोपासलेलं असतं आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात. क्रिकेटबद्दल असणारं प्रेम किंवा क्रिकेटबद्दल असणारी ओढ ही एक वेगळी गोष्ट आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं लिगसी बिल्डिंग. हा एक सगळ्यात महत्त्वाचा शब्द मला वाटतो की किंबहुना ती एक लिगसी जी तुम्ही डेव्हलप केलेली आहे ती पुढे नेण्याचा आजचा हा प्रयोग आहे. आणि तो मैदानामध्ये थोरात या वेळेला पूर्णपणे सज्ज करून दाखवतोय. सतीश थोरातच्या बॅटमधून निघालेला आणखीन एक सणसणीत चौकार. सतीश थोरात आज मैदानामध्ये अशा प्रकारची फलंदाजी करतात ना, किंबहुना डोंबिवलीच्या भागामध्ये क्रिकेट खेळताना त्यांना माहिती आहे की या विभागामध्ये पनवेलमध्येच ते राहतात, त्यामुळे त्यांना माहिती आहे की या विभागामध्ये कोणत्या प्रकारच्या क्रिकेटला अधिक पसंती दर्शवली जाते, येथील खेळपट्टीचा रंग कसा आहे आणि किंबहुना या रंगामध्ये न्हावून घ्यायचा असेल तर मैदानात कोणत्या प्रकारे त्याला सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा फ्रंट ऑफ द विकेट आले होते, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू उचललाय. चेंडू क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत आपण पाहतोय 3 धावा पळून पूर्ण केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट हा सुद्धा तेवढाच एक महत्त्वाचा पवित्र आपण मैदानामध्ये पाहतोय ना, कारण जेव्हा एक धाव पूर्ण झाली होती फलंदाजाने दुसऱ्याचा प्रयत्न केला आणि पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर असणार आहे कारण क्षेत्ररक्षकाचा पाय चेंडूला लागला होता. येस, सीमारेषेला लागला होता, पाय सीमारेषेला लागला होता आणि त्यावेळेला तो चेंडू हातात होता. बरोबर आहे ना? जरा रिप्ले दाखवला तरी चालेल तुम्ही इथून. 41 फॉर लॉस ऑफ नो विकेट. आणखीन एक चेंडू या वेळेला पॉइंटच्या डोक्यावरून तटवलाय आणि सीमारेषेच्या बाहेर जाणारा आणखीन एक चौकार.
मी परत एकदा तेच म्हणतोय की हायलाईटची समालोचन सुरू झालंय आणि लागोपाठ तिसऱ्या चेंडूवरती तिसरा चौकार. त्यामुळं या स्पर्धेमध्ये आयोजक ऋषिकेश देसाई यांच्याकडून असणारं 2000 रुपयांचं पारितोषिक सतीश थोरात यांच्या नावावरती नक्की जाणार आहे. DJ मास्टर सुद्धा विसरले म्युझिक लावायला. एवढे ते मॅच मध्ये आपण सारे जण दंग झालेलो आहोत, कारण 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. CHA ची गोलंदाजी आज मैदानावरती त्या प्रकारे होत नाही ज्या गोलंदाजीसाठी ते ओळखले जातात. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आपण येऊ एक एक फॅक्टर वरती येऊ. सतीश थोरात आज मैदानामध्ये पूर्णपणे मैदान व्यापतोय ना, म्हणजे त्याने सर्वच फटके मारलेत. बघा, तुम्हाला लेग लाईन्सचा फटका पाहायला मिळाला होता, तुम्हाला कव्हरच्या डोक्यावरून आलेला फटका पाहायला मिळाला होता. सध्या धावसंख्येकडे एक नजर टाकू. 2 षटकांचा खेळ संपला. 45 धावा धावफलकावरती. संतोष जाधवचं सुद्धा षटक संपलं, ज्या षटकामध्ये त्याने 22 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात तब्बल 23 धावा, दुसऱ्या षटकात 22 धावा, 45 धावा तब्बल आलेल्या मैदानामध्ये पाहायला मिळाल्यात. आणि सतीश थोरात खेळतो वैयक्तिक 40 धावांवरती, जिथे त्याने 11 चेंडूंचा सामना केलाय. त्यामुळं JTC लाईव्ह मला वाटतं आजच्या हायलाईटमध्ये एक टाकण्याचा प्रयत्न नक्की करेल की पहिले 50 कोणाची होणार. एका बाजूला आपण पाहिलं होतं आज पूर्वार्धाचा खेळ जेव्हा रंगला होता तेव्हा हनुमंत दाभाडेने 40 धावांची खेळी साकारली होती आणि मग आज सतीश थोरातच्या बॅटमधून सुद्धा 40 धावा आलेल्या पाहायला मिळतात. मला वाटतं इम्पॅक्ट प्लेअर काही अंशी का होईना तो इथे प्रभावी ठरलेला पाहायला मिळतोय. तो CHA 11 विरुद्ध हमराज मृत्युंजय पुणे या संघासाठी, कारण हमराज मृत्युंजय पुणे संघामध्ये आतापर्यंत सतीशचं नाव नव्हतं. त्याने सलामीवीर या नात्याने त्याला फलंदाजीला मैदानामध्ये पाठवला आणि मग इम्पॅक्ट प्लेअर मैदानामध्ये आपली इम्पॅक्टफुल इनिंग मैदानामध्ये त्याने साकारली. ही खऱ्या अर्थानं ना एका चांगल्या खेळाडूची निशाणी असतं. आपण अर्थातच 40 वर्षाच्या त्या खेळाडूंच्या आणि त्यांच्या संपूर्ण अवलोकनार्थ काही गोष्टींचा या ठिकाणी चर्चा सुरू केली होती. पण सध्या तिसऱ्या षटकाकडे जाऊया, जिथे निशिकांतच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. निशिकांतला मैदानावरती एक ब्रेक थ्रू मिळवून देणारी गोलंदाजी करावी लागेल, कारण त्याला माहिती आहे मैदानामध्ये तुम्ही जेव्हा योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करता, ज्याच्याकडे तुमच्याकडे अचूकता हा सगळ्यात महत्त्वाचं वेपन असावं असं नेहमी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. मग ते आज मैदानावरती साकारलं जाणार का? कारण 12 चेंडूंमध्ये 45 धावा जरी आल्या असल्या तरी धावफलकावरती 85 धावा आहेत. 86 धावा जर तुम्हाला चेस करायच्या असतील तर प्रतिस्पर्धी संघावरती दबाव आणि दडपण तुम्हाला निर्माण करावं लागेल आणि ते एका षटकाने निर्माण करता सुद्धा येऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये अनेक चांगल्या चांगल्या खेळाडूंच्या रील्स तुम्हाला पाहायला मिळतात, ऐकायला सुद्धा मिळतं. मला वाटतं ना त्या दिग्गज खेळाडूंचे इंटरव्ह्यूज सुद्धा तुम्ही ऐका, म्हणजे त्या दिग्गज खेळाडूंच्या इंटरव्ह्यूमधून सुद्धा तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी तुम्हाला पुढे फॉलो करायला फार महत्त्वाच्या ठरतील. अर्थात वळूया निशिकांतच्या गोलंदाजीकडे. जेव्हा पहिला चेंडू या वेळेला अक्रॉस द लाईन येऊन खेळून काढलाय, सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ कडक. DJ गोलंदाजी करायला लसित मलिंगा असेल, शॉन टेट असेल आणि या वेळेला मैदानामध्ये निशिकांत असेल. आज अशा प्रकारची गोलंदाजी जरी केली असली ना तरी क्रिकेटमध्ये एक छान प्रोवर्ब आहे की लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर, आणि त्या पद्धतीने मैदानात गिरीश नाईकच्या बॅटमधून हा फटका पाहायला सुद्धा मिळाला होता. पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय की स्वैर असल्याचा अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव मिळणार आहे. पण काय सलामीचं जे म्हणतात ना योगदान देणं असतं, किंबहुना नेहमी म्हटलं जातं की वेल बिगॅन इज अ हाफ डन. आणि आज मैदानामध्ये जेव्हा 12 चेंडूंमध्ये 45 धावा पाहायला मिळाल्या होत्या, 85 धावसंख्येला उत्तर देताना तुम्हाला असंच खेळणं आवश्यक होतं. याही वेळेला आपण पाहतोय गिरीशच्या बॅटमधून निघाला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, दे धक्का आणि आणखीन एक छक्का. आणखीन एक षटकार आला तर स्पर्धेचे आयोजक ऋषिकेश देसाई यांच्याकडून असणारं 2000 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावावरती गिरीश नाईक करेल जरूर आणि करेल. येस इट इज असं म्हणा, कारण चेंडू सीमारेषेच्या बाहेर लागोपाठ तिसरा षटकार. आज वारा प्यायलाप्रमाणे मराठीमध्ये एक शब्दप्रयोग आहे मित्रांनो की वारा प्यायलाप्रमाणे फलंदाजी या डोंबिवलीच्या मैदानामध्ये सुरू आहे. आणि किंबहुना डोंबिवलीच्या सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, आर्थिक आणि क्रीडा संस्कृतीला एक खऱ्या अर्थाने एक वेगळ्या पद्धतीचं आज या ठिकाणी
ओळख प्राप्त करून देत असताना मैदानामध्ये स्वतःची ओळख गिरीश नाईक मैदानात दाखवतोय. किंबहुना आज पुणेकरांच्या या हमराज मृत्युंजय पुणे संघासाठी जशी आवश्यक होती ना तशा प्रकारची इनिंग मैदानामध्ये साकारली जाते. 64 and +6. What a shot! It's a huge and handsome 6 number 4 in a row. आज गिरीश नाईक मैदानामध्ये ऋषिकेश देसाई माझ्या पाठीमागे आले, त्यामुळं 6 षटकार जर लगावले गेले तर आयोजकांच्या वतीने काय पारितोषिक असेल असं मला वाटतं त्यांना विचारावं लागेल. 70 धावा धावफलकावरती लागोपाठ 4 चेंडूमध्ये 4 षटकार आलेत. काय अफलातून बॅटिंग आहे. आज टेनिस क्रिकेट रसिकांचे प्रेक्षकांचं या ठिकाणी मनोरंजन होतोय आणि त्याच वेळेला गिरीश नाईक आपल्या बॅटमधून असणाऱ्या धावांचा आविष्कार दाखवतोय. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. मी माईक हातात घेतलाय तेव्हापासून असंच वाटते की हायलाइटची कॉमेंट्री करतोय. निशिकांचा हा चेंडू या वेळेला मात्र गिरीश नाईकचा त्रिफळा उद्ध्वस्त करणार आहे. चंदू सरांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर दांडी गोल आणि पहिला फलंदाज बाद. हॅलो चेक. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक इनिंग. गिरीश नाईक 7 चेंडूमध्ये 32 धावांची त्याची आकर्षक इनिंग आज मैदानामध्ये त्याने सजवली. 4 षटकार ज्या प्रकारे त्याने लागोपाठ या वेळेला निशिकांतला जे भिरकावून दिले होते ना, पूर्णपणे मराठीमध्ये एक फार सुंदर प्रकारे शब्दप्रयोग केला जातो की डोळ्यांचं पारणं फिटलं, अशा प्रकारची फटकेबाजी होती. गिरीश नाईकने मैदानामध्ये धावसंख्येचा एक चांगला स्टँड दिलाय आणि सतीश पोचलाय वैयक्तिक 40 वरती. 11 चेंडूंमध्ये 40 धावा त्याने बनवल्यात. 3,000 रुपयांचं वैयक्तिक पारितोषिक आहे जर या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक साजरं झालं तर. पण खऱ्या अर्थानं एक आनंद देणारी स्पर्धा श्रद्धांजली चषक जी आपण मित्रांनो पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 74 धावा धावफलकावरती आहेत. सामना जिंकण्यासाठी आता केवळ 12 धावांचं अंतर असणार आहे. क्रिकेट अशा पद्धतीने अनिश्चितत्या वातावरणामध्ये खेळलं जातं. आपण पाहिलं तर बघा, 6 षटकांचा सामना, 6 षटकांची स्पर्धा खेळण्यामागे तुम्हाला एका वेगळ्या अलीकडच्या काळामध्ये एक वेगळा माइंडसेट घेऊन तुम्हाला खेळावं लागतं. आणि किंबहुना क्रिकेटमध्ये पॅशन असणारे खेळाडू म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना की 40+ त्याच्यामध्ये एक शब्द तुम्ही ॲड करून ठेवा की फिटनेस हा एक सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे, पण त्याच्या समवेत असणारा दुसरा एक शब्द आहे की पॅशन. ती त्याची तुम्हाला आवड असावी लागतं. की बघा, जेव्हा तुम्ही 20मध्ये असता, 25मध्ये असता, काही कारणास्तव तुम्ही खेळापासून दूर जाता आणि मग काही कारणास्तव खेळापासून दूर गेल्यानंतर तो एक रिस्पॉन्सिबिलिटीचा भाग असतो. मग तुमच्याकडे ज्याला अलीकडच्या काळामध्ये आपण म्हणतो ना की तेव्हा खिशामध्ये पैसे नसायचे, एकेकाकडून 2-2 रुपये, 1-1 रुपया काढून आपण एक चेंडू विकत घ्यायचो आणि मग ते 10-11 खेळाडू आपण एकत्र जमलेलेच असायचे आणि त्यांच्या समवेत घेऊन क्रिकेट खेळायचं. आता कोणी एक डायरेक्ट बॉक्स घेऊ शकतो किंवा बॅट स्वतः आणू शकतो, संपूर्ण किट स्वतः आणू शकतो, पण ते 11 खेळाडू जमत नाहीये. पण असं हे 40+ क्रिकेट वेगळ्या पद्धतीने जर गुंपायचं असेल, मला वाटतं अशा प्रकारच्या स्पर्धा हे खऱ्या अर्थाने एक वेगळं पोटेन्शियल किंवा एक टॉनिक देत असतात. आणि जेव्हा तुम्ही इतक्या मोठ्या रकमेच्या स्पर्धा ठेवता आणि त्यातून संपूर्णपणे ऑल इंडिया ओपन हे फॉर्मॅट ठेवता, ती तर मी म्हणेन किंबहुना सर्व टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी एक वेगळी पर्वणी आणि एक वेगळं व्यासपीठ मिळतं. आणि त्या अत्यावश्यक असणाऱ्या व्यासपीठावरून आज आपण पाहतोय ना की त्या खेळाचा एक वेगळी नजाकतता सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी विजय आलेत. CHA कडून विजय आपल्या हातामध्ये चेंडू घेऊन वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन सतीश मैदानामध्ये खेळतात. सतीश थोरात जे इम्पॅक्ट प्लेअर मधून मैदानामध्ये आले, 40 धावांवरती त्यांनी अर्थातच मैदानामध्ये ज्या पद्धतीने आकर्षक सुरुवात दिली, त्या आकर्षक सुरुवातीची अपेक्षा होती. यावेळचा फुल टॉस चेंडू विरकावून खेळायचा होता तो अर्थातच त्यांना फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, परंतु एज घेऊन चेंडू जातोय तो सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार, पंचांचा इशारा, नो बॉल, त्यामुळे तब्बल 5 धावा मिळणार आहे. सतीश थोरात पोहोचलेत वैयक्तिक 44 वरती. स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळणार का? सारे जण हेच म्हणतायत की सतीश थोरातचं हे अर्धशतक सादर व्हावं, कारण आज 40+ या सामन्यामध्ये ज्या पद्धतीचे दमखम या सर्व खेळाडूंनी दाखवलेला आहे आणि विशेषतः हमराज मृत्युंजय पुणे संघाने मैदानामध्ये ज्या धावा दिल्या होत्या त्या वेळेला त्यांच्यावरती आलेला दबाव सुद्धा वेगळ्या स्वरूपाचा होता. आपण पाहिलं होतं पहिल्या 3 षटकामध्ये जेव्हा मैदानामध्ये 51 धावा दिल्या होत्या, आमच्या बाजूला असणारे त्यांचे सहकारी नंदू म्हणत होते यार 51 झाल्या, आता त्या 90 किंवा 100 झाल्या तर जरा टेन्शन येईल, पण 86 झाल्या.
आणि त्या 86 धावा झाल्यानंतर मैदानात जेव्हा सतीश थोरात गेले त्यांनी ज्या पद्धतीचा एक मोमेंटम शिफ्ट करणं म्हणतात, सगळ्यात महत्त्वाचा एक शब्दप्रयोग नेहमी आपण करतो, तो मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी ती आकर्षक इनिंग येणं आवश्यक होतं आणि ती इनिंग सतीश थोरात मैदानामध्ये बनवता. आणि आता आपण पाहतोय ना, किस्मत हमेशा बहादुरो का साथ देती असं म्हणावं लागेल. हातात काढून दिला होता. मला वाटत होतं की प्रॅक्टिस पद्धतीचा झेल देतात की काय, अशा पद्धतीने हा शॉट फाईन लेगला चेंडू गेला होता. पण क्षेत्ररक्षक सुद्धा म्हणतोय चल बाबा 50 कर, कारण तुझ्या 50 मध्ये आम्हाला सुद्धा आनंद आहे. कारण हेच सर्व ते खेळाडू आहेत ना ज्यांनी दुसऱ्यांच्या आनंदामध्ये स्वतः सुद्धा टाळ्या वाजवलेल्या आहेत. आणखीन एक मोठा फटका यावेळेला फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर जाणार, पंचांचा इशारा येतोय. हा षटकार आणि 50. सतीश थोरात या तर याचं खऱ्या अर्थानं आज आपण कौतुक सुद्धा केलंय. श्रद्धांजली चषक 2024 मधला पहिला सामना इतका अफलातून होईल अशी ही जी रसिक प्रेक्षकांना अपेक्षा होती ना, त्याची पूर्तता आज मैदानामध्ये होते. पहिल्या इनिंगला CH 11 मैदानामध्ये फलंदाजीला आले. 3 षटकामध्ये तब्बल 51 धावा जमवल्या. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 85 धावा धावफलकावरती आल्या. मग हमराज मृत्युंजय पुणे संघ मैदानामध्ये आला आणि मृत्युंजय पुणे संघाने मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाला मृत्युंजय मंत्राचा तुम्हाला जाप करावा लागेल असं कदाचित या वेळेला म्हटलं असावं, कारण प्रतिस्पर्धी संघाला डोकं वर काढण्याची संधीही दिली नाही. आणि तब्बल आपण पाहतोय 3 षटकामध्येच सामना आपल्या हातामध्ये नव्हे तर आपल्या खिशामध्ये टाकलेला त्यांनी पाहायला मिळाला. आणि ही किंबहुना क्रिकेटमधली खासियत आपण पुन्हा एकदा जुन्या डोंबिवलीच्या या मैदानामध्ये पाहतोय. आणि त्या मैदानावरती दिमाखदार पद्धतीने विजय साजरा केला जातोय. तो मृत्युंजय पुणे या संघाद्वारे मनपूर्वक अभिनंदन मृत्युंजय पुणे, मनपूर्वक धन्यवाद CH 11. दुसऱ्या सामन्यासाठी तुम्हा दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. हॅलो चेक. काय खेळी केली इथे सतीश थोरात यांनी. 15 चेंडूंमध्ये 56 धावा इथे कुठल्यात. तर 85 धावा पहिला आपण धावफलकावरती बघितल्या. पहिल्या 6 षटकांमध्ये असं वाटलं खूप मोठी ही धावसंख्या आहे की काय, पण काय खेळी केली आहे, अप्रतिम खेळी केली आहे. वैयक्तिक अर्धशतक देखील आपल्या या स्पर्धेतील पहिलं कुठलं आहे. सतीश थोरासाठी आपण पाहिलं तर अर्धशतकासाठी 3000 आणि सलग 3 षटकार त्यांनी 3 चौकार मारले, त्यामुळे 5000 आहे सतीश थोरात. आणि त्यानंतर 3 षटकार आपण पाहिले तर गिरीशसाठी 2000 रुपये. हॅलो. तर या ठिकाणी दिलीप सुर्वे साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे.